राजू तर आहे ना काय कामाचं नाही बा. शेतात लक्ष नाही देत काय नाही. माझा बारका पांडा लय कामाचं पोरग. हा पांडाला जोड नाही. काय तिकडं तिच्या आईला सकाळनो कंपनीत कामाला लागलाय आणि ही काय इथं घरात पसरत नाही तर तिकडं वावरात जाऊन बसत. काय काम सुद्धा नाही करीत. वावरात गेलं तर बार सुद्धा नाही मोडीत. हा काय कामाचं आहे राजू. काय करावं त्याला बी. काय बो आपली तर अक्कलच नाही चलत बो. होय ना. काय राजू मला लई कणकणी ती आली मला ना दवाखान्यात जायला पैसे दे ना. सरकारी दवाखान्यात जा की. सरकारीचं नाही येत गुण मला. अरे इंजेक्शन द्यायचं चांगलं गोळ्या घ्यायच्या तिथून पुढं सरकारी दवाखान्यात तर लई येतो गुण. पण दे ना मग किती लागत तेव्हा 200 रुपये लागत द्या. पण तू जाऊन तर ये ना आधी कुठं जाऊन ये? सरकारी दवाखान्यात. मी नाही जाणार मला नाही जमत ती. मग पैसे दे 200 रुपये मी तिथे खाजगी गावाल्याकडे जातो कारण मला सरकारी तर न्यायच्यात नव्हतं. अरे एवढं सरकारने कशाला काढ्यात हॉस्पिटल मग. आणि मग तुम्ही कसं काय जाता खाजगीत मग? खाजगीत घेत. अरे मी गेलो मग काय तुला काय झालं जायला तिथं. सरकारी याच्यात जातो पेपर फाड त्यो. नको नको मग मी नाही पाडणार काही. 5 रुपये द्यायचे फार्म फाडायचा त्यो. मला नाही येत लिहिता आणि काय नाही कोण लिहिन तिथे. तिथं असते सिस्टर. नको नको मी ते ह्या डॉक्टरचं माहिती चांगले त्याला मी तोंडाने सांगन मला लिहायला काय येत नाही तसलं बाकीचं. मला 200 रुपये द्या. बर तू असं कर. काय? तू ती बॅग आण इकडे बरं. बॅगीत काय? अरे ती बॅग आण थोडस ते मळ्यात जाऊन ये थोडा मग देतो तुला 200 रुपये नंतर. मग देता का? हा ते मजूर काय करतात ते बघून ये तेवढं. आण बरं ती बॅग. काय कामाचं नाही पोरग हे. अरे वा 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 पण बाई बरं चाललंय. हा बरं चाललंय बाळा. तुम्हाला सांगितलं होतं ते झालंय ना काम. हा करून ठेव. काहीतरी थांबतो शांत घे थोडस. काय होतं माहिती हा. का आपलं इस्टेट वाढणार. हा वाढणार आहे. कोण काय आपल्या शेजारी मिळतोय फ्लॅट. हा मापात मिळतोय. आमचं जॉबला आहे आम्ही पण थोडे पैसे कमी पडत. किती गुंठ्याचं आहे ते. 2 गुंठ. बरं आता सिटी मध्ये किती पैसे लागते तुम्हाला? नाही नाही पैसे लय लागतात बाबा. बाबा घरातच आहे. बाबा कपाट आहे ते काय बॅग? हा कपाटात आहे तेवढी आण. ती लांब लांब याचीच ना. हा हा लांब बांधाची आण ती निळी. बर ही काय? हा हा तू का आला? अरे आलाय आत्ताच. हा आत्ताच का म्हणून आलता काय? तुला सांगायचं का आम्ही प्रत्येक वेळेस काय म्हणून सहज आला काय? आलोय होतं काम. आमचं घर आहे आम्हाला यावं लागते ना. तुला कालवणाला लसूण ती नसलं तो त्याची तू निबळ जातानी देव न जातानी. हा जातानी द्या त्याला. एखादी गावाची बाजरीची गुणी नसलं तर आहे का खायला? त्यांना मळ्यात जाऊन भाजीपाला आणतो का थोडस. मी काय? हा बर बर आणतो. हा हेच काय ते दे इकडं. बर भाजी आण मेथीची आण काय शेपूची भाजी आण. मग माघारी आल्यावर देतात ना. मग मी मला गावात जायची. हा देतो ना. हा काय तुम्हाला न्यायला भाजी थोडं न्या जाऊ द्या. इकडं तुम्हाला एकच घ्यावा लागत तिकडे. बाबा मग मला 200 द्या ना. मग मी त्याच दुखत थोडं कणकण आली. चांगला दिसतोय. हा काय माहिती दुखत आहे अंगण ती कणकणी सकाळी ताप आला होता. हा एवढा मोठा गडी चांगला टाकाटक दिसतोय काय ताप याला नाही हाय थोडा नाही शिकला. हा प्यायला शिकलं. मला प्यायचं काय काय असते ती प्यायचं? मला काय काय असं ना काय पाणी बिणी आणायचं काय कळत नाही वाटत तिला बरं. कुठे गेली? जाऊन द्या जातो मी. जा बरं तेवढं एक भाजी घेऊन मळ्यातून पिशवीने वाटलंच तर.
ते मोकार डोक्याला ताप. जाऊ दे मरू दे कशाला तिकडं. काय आणि कधी आला आणि कवा झाला काय तुम्ही का नाही पैशाच लाडणार कर्ज बरं का अरे नाही. त्याला काय कळत बी नाही कुठं बी 200 रुपये घालवीन आणि 200 रुपये काय झाडाला लागतात. अरे तुला पैसे द्यायच्यात म्हणूनच त्याला म्हणलं तुझा तिकडे मळ्यात हा. घे भाजीला घेऊन कांदा फिंद काय मेथी शेपूची भाजी धर तुला ही पैसे वळा ना. किती देऊ तर 10 लाख मागितले तुम्हाला 10 हा. लाख बर बाकीचे आता तुला जा म्हणलं ना कशाला येतो परत परत इकडे वांगी आणायची कॅनला हा, वा- थोडी कवळी येते हा असू दे कसली असू दे जा तू तुम्हाला विचारावं नाही तर मग तुम्ही खावला तर म्हणलं आपण- कवळी काय आणली? अरे तुला जा म्हणलं ना पण आणि आम्हाला टाइम होते तुला कळत कसं काय नाही लवकर आणा. जा हे बघ, आड जेवणी कसं वागायचं बरं कवर वागायचं नाही, असं मग विचारणं काय माहिती? आणि त्यांना लवकर जायचं ड्युटीवर तुला माहिती आहे, अन्न कसं आहे? अण्णा का जे मन पण आता काय अण्णा खवळलं. अण्णा नाही काय करीत जातो त्यांना ड्युटीवर जायचं जा. विचारायचं अण्णाला आपण आलो होतो मग. आलतो मी असं आता येवा नाही का घरी मी आल कुठे कामी? काम होतं. तेव्हा इथं मित्राकडे आलतो तसंच झालं. लगेच जायचं नाही तुला. बरं, अरे मी जा आलो. मग. हा, तुम्ही घेऊन या, जा म्हणतोय ना पंचायती करतोय ते ए, त्याचं काय नाही. राव द्या नका मोजू ती बॅग ते डायरेक्ट बॅग तिथे द्या direct. कशाला बरं, मुलीत धर. बसताय? धर सगळे आहेत ना चे- बरोबर चेन लाव लावते मी. चेन लाव बरोबर आहेत का सगळे हा, मी काय बरोबर. म्हणतोय मग नका म्हणते. दिलेत म्हणून कशाला म्हणायचं ते आणू. काय नाही, कोण आलं काय नाही. काय नाही आम्ही सामान आणलं होतं जरा आम्ही बॅगेत काढलं मग सामान आणलं. अरे वहिनी इथं आलतो मित्राकडं जरा. पाणी तरी द्यायचं ना त्यांना का काय तुम्ही आले की असे करतात काय विचार नाही काय आहे त्या बॅग मध्ये पाणी सुद्धा नाही दिलं अगं पाणी काढत जायचं होतं, मग बॅग दिसली म्हणलं मामा. बॅग दिसली मी काय तिकून नाही आणते का तुम्हाला करा पाणी द्यावा आल्यावर बसा म्हणावा चहा पाणी करावा किती दिवस त्याला तिने हा? दिलं तर काय फरक पडतो? अरे पण मी पण आम्ही आलो तुम्ही दिलं तर काय बिघडतंय? पाणी सुद्धा नाही लाय का नो हा? मला काय म्हणायचं येते जाऊ दे, मला 4-6 काय महिन्यातून. पाणी जाऊ दे, मोठी चला. आम्हाला वाटलं होतं मोठी वहिनी जाऊ दे. मोठी. आण आण हे असं येते 4-6 महिन्यांनी कधीतरी लाई सुधारायचं एक हो. दिवस 1 घंटा आलं तर येईल ना खपत नाही वाटते नाही काय नाही हो, तसं हो, नाही तुम्हाला काय नाही. तसं नाही काय काय झालं आम्ही मित्राकडे आलतो त्याच्याकडे जाता जाता ते म्हणले म्हणलं, चला चला घरी म्हणलं, बॅग मध्ये काय तुम्हाला भेटायला म्हणलं, चला भेट. बरं झालं, आले मग राहिले असते 4-2 दिवस. नाही नको लगेच जायचंय यांनी तिकीट बुक केलेले आम्हाला नाही थांबायचं आम्ही येऊ एका दिवशी असं चल. वांगेन ते आणायला तोपर्यंत येतात काय ना. बनवत ठेवते ना बघू आता आले तर लवकर नाही तर जाऊ ते जाणार. आलेत का बघा ना आलेत का बघा ना बघा ना आलेत आले तर सांगा बरं मी काय म्हणतोय हा. ते जमिनीचे जमीन बिमीन नाव नाही केली याच्या जमीन कशाला नाव करायचं त्याच्या मला जर सांभाळलं त्याने तर मग करू तसं ना करू मग आम्ही आहे ना होय. तुम्ही होय. हा, तुम्ही सांभाळता ना हा, मग. शेवटपर्यंत मग याला काय कळत त्याचं आडणी विश्वास नाही अरे करायचा. अडाणी पण तुम्ही शेवट करता का माझा मग आता विश्वास नाही का तुम्हाला आता आम्ही दोघं कामाला येतो जर शेवट केला माझा तर मी मनेम करू जो सांभाळीन त्याला ऐका नाही तर तू तिकडं घ्यायचं बंगलं हे हा तुम्ही आणि काय नाही, करा तुम्हाला बरं तर का? आम्ही सांभाळणारच आहे. सांभाळणार आहे तुम्ही नाव जमीन करा आमच्या आणि तिकडे निघून या डायरेक्ट आणि त्याला त्याचं काय आहे एखादा एकर ठेवायचा फक्त हा. हा बाकीचं करा आहे का नाही हा बाकीचं करा ना आमच्याकडे तिकडे राहिलं राहिलंय बिंदास सांभाळता का सांभाळायला काय आता इथं आता जोर आम्ही जागा फक्त असल्या राहिल्या, खेड्यामध्ये म्हणलं सांभाळायचं ठेवा आतमध्ये बाबा बंगल्यात कोंडून मला नाही 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 हो, बापाला तसं काय नाही बाप आणि आहे. बस टीव्ही बघत म्हणा आतमध्ये अहो, तुम्हाला तिथं फिरायला तिथं देशील side- का? मग जेवायला तुम्हाला वेळेवर खायला देईन ना मी तुम्हाला विश्वास आहे का हा. नाही एवढं सांगा आम्हाला चालेल ना मग ठीक आहे आम्ही इथं मित्राकडून येतो हा. आणि आलो तर येईन नाही तर आम्ही जाणार आहे बरोबर पण तुम्ही मग मी फोन करेन संध्याकाळी ते कागदपत्र सगळं तिकडे घेऊन या सह्या करा बर. आणि आपली इथंच राहा काल डोक्याला ताप, होय कशाला लोकांची इथं राहत आहे याला काय- याला एकर भरलंय जमीन झाली याला बर हा याला काय कळत नाही त्याला काय नाही. कळतंय ते हा? येऊ द्या राजूला येऊ द्या जाऊ जाऊ का आम्ही हा तुम्ही जा मग जातो आम्ही अहो, साधं विचारलं सुद्धा नाही आम्हाला जेवायचं यांनी पाणी आणाय सांगितलं पाणी जाऊ, पाणी आण. लांबच. आणलं जाऊ दे चला दिलंय ना पाणी आता शेवट ऐका की मी काय म्हणते काय म्हणते माझ्या बापाला जेवढं जीव नाही लावला तेवढं तुम्हाला मी जीव लावणार बरं. तुम्ही आमच्याकडलं राहिलं या होय. हा. अशी सून भेटायला किती भाग्य लागतं देवापेक्षा चांगलं सांभाळून तुम्हाला मी आणि बाप तर माझा देवा समान आहे, हा मग काय विषय तुम्हाला वय अरे माझं दाखते मला जीव राहणार बाळा तुम्हाला फुलासारखं राहणार आम्ही फुलासारखं ठेवणार राहणार बाळा फक्त तेवढं करा
करतो ना हा. आता 10 लाख ते रुपये दिले सांगत ते काय घे चुकीचं नाही त्यांचं ऐका जरा तुम्ही. ते घे त्याला देऊ एखादा एक त्याला पुढं लय वाचायली हा. देऊन टाकतो तुला जाऊ. आणि आपलं कसं हा. आहे तिकडं सिटीमध्ये कसं आहे पॉश मध्ये एकदम काय? मला म्हणजे तिथं मानपानातच होय का हा सकाळी चहा हे. नाश्ता बसून इकडं राहणार हिंडायचं ते आता आता एक विषय. फ्लॅट घेतलाय पुढे एक घेऊ ते तुमच्या नावावर करून तुम्ही राहा तिथं बिंदास. मग काय मजा आहे माझी जाऊ का आम्ही थांबतो तिथं. मजात राहील मी तुम्ही या 1-2 दिवसात या तिकडे चालेल येतो ना आम्ही जातो ती यायच्या आधी परत म्हणे आमच्या हातात बॅग. हा 50 चौकशा परत चला जातो जपून न्या जपून. मध्ये ते बघा रस्त्यात. तेवढं लक्षात ठेवा विसरू नका अरे ठेवतो बाळा चला हा? उद्या. जाऊ. जा सुनबाई तुला दम नाही थांबायचं गडीवर एकदम भोळा नवरा पाहून यांनी सगळ्यांनी नुसतं हे करून धरलंय सगळं त्या लहान्याला लावित येतं आम्हाला तर काही देत नाही तर ह्यो माणूस तर काही ऐकत नाही याच्या डोळ्यावर नुसतं पडदाच आहे. आले का हा त्यांना ती भाजीपाला ती दिलं ना सगळं दिलं का गाडी वाटेच गाठ पडली माहिती त्यांची गाडीत टाकून दिलं हा गाडी टाकून दिलं तुम्हाला काही कळतं का नाही हो काय असं? अहो तुमच्या भोळ्यापणाचा सगळा फायदा घेतात ना ते आता काय केलं त्यांनी अहो त्या बॅगेत काय होतं माहिती होतं का हा हा काय होतं होतं माहिती मला काय? ते काहीतरी आवत पैसे तुम्हाला आता काय एवढा मोठा बंडल आण म्हाताऱ्यांनी त्यांना दिला परत वावराचं पण विकून त्यांनी एक फ्लॅट घेतलाय काहीतरी करून पैशा पाण्याचं सगळं गोळून खाऊ राहिले म्हाताऱ्याला आणि म्हाताऱ्याला कळत नाही का आपल्याला वावर नावर नाही काय नाही नुसतं राब राबायचं ऊसाचं पेमेंट ते घेतात कांद्याचं ते घेतात डाळिंबाच्या बागाचं त्यांनीच घेतलं म्हणजे ते पैसे न्यायला आलता काय आणि मग काय न्यायला आला होता नव्हतं आपण इथं कष्ट करायचे आणि यांनी त्यांची भरती करायची मग अण्णांनी असं केलं तर मी गेल्या असं केलं तर म्हणजे त्यांना वाटतं जाऊ दे असं गोळा- बंडल होते आता ती खाली दाबली हा कळत- तुम्हाला पाहून खायला दाबले कळतंय मला बरं का हा. आता जाऊ दे बघत राहायचं आता काय मी करणार काय आपण? तिथं मी बघितलं ऐकलं त्यांचं बोलणं का तुम्ही वावरी का तिकडे अजून एक फ्लॅट घेऊन तुम्हाला तर ती म्हणते मी तुम्हाला तर लय बापासारखं जपन हो. तो म्हणतो हा इकडे तरी काय आहे गावाकड तिकडे लय भारी सोय आहे तिकडच चला अरे पण आतापर्यंत अण्णा आपल्या पैशाचे आतापर्यंत आपल्या पैसे नंतर आपल्याला सांभाळावं ल- लागणार ते सांभाळते नाही लग्न झाल्यापासून ते पुढं कवा कमी नाही केलं त्यांना त्यांना फक्त पैसा लागतो त्यांना पहिलं- म्हातारा नाही लागत मला म्हणलं मला दुखत आहे मला म्हणलं सरकारी दवाखान्यात जा म्हणलं आपल्याला नाही बाबा ते पेपर काढ 200 देते तर मला म्हणलं आधीचा भाजीपाला घेऊन येऊन मग देतो आणि त्याने मोकळा द्यायला तुम्हाला म्हणजे तुम्ही काम करून द्या त्याच्या हातात पैसे आणि मला एक सांग पण ही सख्खी ना ती फरकी होत्याकडे पैसा पैसा महत्वाचा आहे यांना पैसा अरे पण यांना मी- आपल्याला नाही हो आपल्याला माणूस की पण यांना पैसा लागतो ना म्हाताऱ्याकडून त्याच्यामुळे म्हाताऱ्याला गोड गोड बोलत येत ना अरे ही म्हातारं काय गावात हिंडत ही काय करतंय काय कुठं बाहेर देतय का कुठं काय शेती आहे का बघत आपल्या का जीवावर म्हातारा हा? पैसे गोळा करतो आणि त्यांना देतो त्यांची भरती करतो आणि आहे का आपल्याला काही आपल्या ताब्यात पैसे घेतोय बँकेत 30 टाकीत त्याला वाटत नाही याला काही कळत नाही तुम्ही आपलं भोळ्यावानी कवर राहता कवर आपल्या संसाराचं वाटलं अरे करता पण मला कसं वाटत जाऊ दे चाललंय बाबा चाललंय हाय बाप आहे काय मोकार उद्योग अहो सगळं खरं आहे तुमचा बाप आहे पण आपल्याला बी संसार आहे ना आपण त्यांच्या भरोश्यावर आपलं वाटलं होतं हे तुम्हाला दिसत नाही का ती बी खरं आहे बरं का तू हे. मग आता कवर आहे असं थांब बघू थोड्या दिवस काय त्याला एवढं काय काळजी करते तू पुढे जाते ही काय तुम्हाला पटत आहे हे तर मला त्यांचं वातावरण चांगलं दिसत नाही म्हातारा एवढ्यात वावर विकून त्याला फ्लॅट घ्यायला पैसे देणार परत तेच त्यांचं बोलणं चाललं होतं तिला गोड गोड बोलत होती ना मग तू देखता बोलले काय माझे देखत बोलते ना, तुमचे देखत त्यांनी पैसे वर नाही काढले माझ्या देखत बोलते का मी उभं घरातून ऐकत होते त्यांना वाटलं ही गेली तुमच्या मागच मला म्हणे जाय तुला बोलवायला मी गेले नाही इकडे दाराने घरात गेलते हा पहिला ही जरा अवघडच कसं दिसतोय गाड्या अवघड चांगलं अवघड आहे म्हातारा म्हणजे सरळ सरळ फशीत आहे म्हणायचं मला सरळ सरळ नाही चांगलंच म्हातारा चंदन लावित अरे, मग काय तरी आता काय करणार बाबा गोड बोलून सारं काम करून घेतो आपल्याकडून सगळं हा सगळं शेतात राबत म्हातारा त्याची भरती करतं त्याला पैसे पाठीत अरे. देतं ऊस गेला तरी तापल्या नावावर ही करतय डाळिंबाच्या पाट्यात तापल्याच नावावर अहो मी तेच म्हणते ना आपण कष्ट करायचे नाही त्यांच्या नावावर पट्ट्या फाडायच्या त्याचं काय झालं बरं का मी शाळाशी काय पाहिजे होती तुम्ही भेटला ना अडाणी नवरा झालं वाटलं माझं बी तुम्ही नाही शिकले आणि मला येतं तर मला काही सांगून देत नाही अरे पण मला वाटलं जाऊ दे बाबा ही नाही गद्दारी जायची पाहिलं ह्यो बारका मग बरोबर म्हाताऱ्या लाडी गुड लावतोय पैसे नेतोय मग म्हणजे घर घेतलंय का तिकडे घेतलंय ना अजून बी घेऊ म्हणे एक फ्लॅट हा. आपल्याला हाय का माहिती आपल्या घराचे पत्रे तरी बदललेत का म्हातारा अरे, म्हणतो, म्हाताऱ्याला म्हणलं फरशी ती टाकतो कुठं टाकीत इथं मी म्हणले ना आपण नवीन बांधकाम चालू करतो म्हणतो काय करायचं तुम्हाला बांधकामाचं हाय नाही हेच घर अन कशाला लागत येतं तिकडं फ्लॅट घ्या त्याला मला सकाळी माहित झालं त्यांच्या बोलण्याचं हा. हा जाऊ दे काय काय मोकर कुठं नाही कुठून लागत आलं का ना काय करतो राजू काय नाही बसलो होतो म्हणलं जाऊन यावा जरा कुठं चाललं कुठं निघाले आता पांढऱ्याकडे जाऊन येतो जरा काय काम आहे त्याच्याकडे आता? चालले का काय जातो तू 2-3 दिवस राहतो बरं
तिथं मळ्यात खेळत लक्ष ठेव. हा बघा आता येतो ना माग कोणी तुम्हीच लक्ष करीत ठेवून होते सारं काम मळ्यात. फवारणी घे. हा, घेतो. वांग्यावर, हा. भाजीपाल्यावर. मग ते 200 देईन म्हणले काय झालं देतो की मग तुला. का माघार आले हा, देतो. मग त्याला दवाखान्यात जायचंय. मी यायचं लकानो सरकारी सरकारी दवाखान्यात कसं काय जाते ते? आम्ही एवढे कष्ट करतो त्याचं काय? ते खाजगी दवाखान्यात करताना ऍडमिट तुला. मग खाजगी दवाखान्याला पैसे द्या ना, आम्ही कमावून तुम्हालाच देतो ना का लोकल देतो? देतो ना तुम्हाला, तुमचंच आहे सगळं. तो आमचं आहे का? आता नवरा माझा मरायला लागला दवाखान्यात न्यायचा, आता नाही मग कवा देता? मेल्यावर देता का? आल्यावर देतो. आल्यावर नाही, आता पैसे दे त्यांना, मी दवाखान्यात घेऊन जाते. बँकेत टाकल्या, तुमचंच आहे पैसे सगळे. हा हा? आमचीच आहेत ना, म्हणजे खर्चायचे नाही काय. हा, हा. सुट्टी आहे आज, असं असं रविवार आहे, उद्या येतो, हा. 2 दिवसात बर. इथून देतो. बँक बंद आहे ना. हा 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 हा. हा. मग आलं की आपण दोघं जाऊन बँकेतून पैसे काढू. तवर घरीच राहू ना. मार्ग भिडग करायचं, हुलक्यातून देईन मार्ग करून थोडं कणकण आली तर जाईन तोवर हे. हा, आम्ही करतो मार्ग, तिकडे दे त्यांना पैसे, ते गठुडे पुढे दिले पैसे. पुढे दिलेत नाही ते कळत आम्हाला. तुम्ही काय पैसे करता? एवढे नाही बियाणे दिले. नाही का आम्ही? ते असं भोळ मी नाहीये, नाही दिले बाई पैसे. म्हणजे आम्हाला बरं, द्यायला परत जाळं तर नका तुमच्यावर नका आहे. कधी आणि जाऊ दे गे बस. तुला नाही काय काय माहिती. अण्णा काय तसं करते काय काय तेव्हा जाऊ दे. तुम्हाला सगळंच माहिती, सगळंच कळत. नाही, नको गप. काय नाही बोला. आपल्याला द्यायला जा, जा. भेटत त्यांचं. जा अण्णा जा. मला तुझं बी सारखं. हा जा ते हा, बोल तिकडं काय. तुम्हाला सगळे सारखे येतं. तिकडे गठुडे जाते तर आमच्याकडे परत जाऊ होतो. लय सोन बोलत होतो. नाही तेच जाऊ दे आता काय तिला काय माहिती तू तेव्हा. सांग जरा समजून. जाऊ दे ग बस. काय अण्णा हा. काय अण्णा काय गद्दार माणूस आहे होय रे? नाही नाही, तुमच्यात लय जीव आहे अन्नाचा, त्याच्यात अजिबात नाही लहान. हा ती अण्णा म्हणले ना सगळं तुझंच आहे. हा, हा. तुमचंच आहे, फक्त म्हणायला. जाऊ दे काय करायचं तेव्हा. मग तो हुलगा आहे का घरात आपल्या? दवाखान्यात जा, हुलगन फिलगन. हुलगं बाजून थोडस त्याला दळून. तुमचं दुखायला लागलं का तेच करून देईन तुम्हाला घरचे मार्ग. हा दे ना मला. हा, जा आता. हा जातो. जा जा जा. काय बोलत आहेस? काय नाही बॅगेत काय विचारायचं ना. काय काय पडलंय चला. त्यावेळी? काय मकार उद्या वाडी. राम 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 बाबू. काय करू पण? काय नाही, चाललोय पुण्याला जरा. पुण्याला हा, त्या पांडाकडे चाललोय. बारक्या गाड्याकडे. हा, अरे माघारी माघारी आता नाही येणार, सांगू नको राजूला. म्हणजे तू चालला म्हणून सांगायचं नाही. तिकडेच राहायचं यात, तू तिकडेच राहणार. तिकडेच राहायचं, मजा खाजा करायची, तिकडेच राहायचं आता. आईला पुण्याला म्हणलं काय तरी लयच खेप लय मजा. पैशावालाच गडी हा, आहे का नाही. मग त्याला एवढं 2 फ्लॅट तीन आता काय. हा, त्याला देतो, सांगू नको. नाही, आपण नाही. जीवाचे जीवलग मित्र हा, आहेत. मित्र आता कसं आहे हा. मी तर सांगणारच नाही. हा, सांगू नको. हा. नाहीतर मग जीवाचं जीवलग मित्र. नाही 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 आणि येईन कधीतरी भेटायला तुला. कधी म्हणजे कामचं तिकडे राहायचं काय कायमच राहणार आहे ना. येते सांगू नको फक्त राजूला, राजूच्या बायकोला नको सांगू. आताच नाही सांगणार मी. हा, ते सांगू काळजी नको. करू. हा तुला करीन अधून मधून तुला फोन. बरं बरं हा अजून काय काय नाही हो. तुझं बरं चाललंय ना? हा तुझी बायका पोरं काय सगळे आनंदात आहे. आनंदात आहे? हा, तेच टेन्शन नाही घ्यायचं ठीक काय. आहे, तेवढं राजूकडे ठेव द्या ना. ये मग फोन बिन करी जा कधी म्हणजे हो. हा, हा? ठीक आहे, तेवढं राजूला नको सांगू. या अवघड वाटते ना का तू काय चालला म्हणलं काय तिकडे. काय आईला का दिवस टाकून काय करतो आता? पण ये बर का हा आता त्याने लयच आग्रह केलाय. नाही जा ना. जाऊ. हा? हा, जा. ठीक. काय रा अवघड जाऊ गडी म्हणला मी चाललो तिकडून कायमचा चाललो. दोन्ही पोर त्याची, ह्यो पोरगा त्याचा, त्यो पोरगा त्या. ह्या हाताची बोट सगळी सारखीच नाही या फार. हा काय बी ठरला असं बुवा. हा हे तर गरीब. बापा माऊ आणि हा. काय राजू हे मला 200 रुपये द्या ना. काय रे? माय ना दुखत आहे. हा. मला दवाखान्यात जायची. म्हणजे आजारी काय तू? हा 2 दिवस झाले. हं. अण्णा म्हणलं बँक बंदी. अण्णा म्हणलो हा पैसे मागितले मी अण्णाला, अण्णा नाही दिले. म्हणले मी माघारी आल्यावर देतो. ते पांड्याकडे गेले. पांडाकडे गेलो तू. हा म्हणले उद्या परदेशी आलो ना की मग दवाखान्यात जाऊ. मला म्हणले ते हुलग्याचं पी मग राहत, पण मला आहे ना बरंच वाटत. होलगेच काय माटग काय काय म्हणले काय हा, हा, चटलं, हा. पण म्हणलं नको आता ती नको, मी दवाखान्यातच जातो. बरं, मग- किती किती मला 200 रुपये द्या. मी माघारी देईन तुमची. अण्णा आलं ना लगेच देईन. नाही असं कर हा. गोळ्या घ्यावं लागतात ना. येते ना 200. नाही नाही
हे 500 राहू दे. नको बाबा काय मला देऊ? 200 द्या की. आणि देऊ का? नको नको लय झाली ही मग. बरं राहू दे त्याच्या गोळ्या फिळ्या मग मी 200 खर्च तुमचे 300 माघारी अरे आणून बाबा देतो. देऊच नको, राहू दे. नको हे, मग तसं असतं काय मग परत नाही देणार तुम्ही मला मग. देऊच नको. मग ते अन्न आलं ना की देईन बरं का मी तुम्हाला. अरे येड्या, अण्णा याचं नाव सोडून दे आता. म्हणजे अण्णा आहे ना त्या पांडाकडे काम राहिलं गेलाय. हा. हा हो, आणि मग मला मग हे घरात सामना आलं आणि याला पैसे तो बघायचो तपला आता मग येणार नाही काय मागणी. अजिबात येणार नाही. ते राहासाठी गेले ती बियागन ती पाडलं ना तो वाढले. अन्न तर म्हणलं मी उद्या परत दिवशी माघारी येतोय. येत नाही आता, येणारच नाही. अजिबात नाही. अजिबात नाही. अरे, कमून गेलं मग. आता काय माहिती तुमच्या घरातलं काय ए, माहिती काय मी नाही. बापा मी कावत नाही त्यांना काहीच नाही म्हणलो. तो तारा दिला काय? ए, मी काय तारा देऊ की मी शेतीत काम करतो तुम्हाला माहिती ना अण्णा काय मग गावात येते. हा. आणि मग मी काय केलंय ते अण्णा आणि मग अण्णाचं मन काय इथलं गाड्या काय भानगडी काय माहित भाऊ. नाही तू काहीतरी बोलला असेल. नाही नाही मी काय बोललो नाही काय नाही. बरं जाऊ दे मरू द्या. हं. येऊ नाही ते काही करू त्यांच्या मनाने. आता बरं. काय करणार आहे आपण. हं. मी जातो दवाखान्यात. हा हा आणि पैसे मला नको देऊ हो. सुनबाई कुठे आहे रे बाई? बोला की. इकडे ये. पांडा कुठे गेलाय? ते गेलेत बाहेर, येतीनच आता. होय का? हा स्वयंपाक केला का नाही? हा स्वयंपाक झालाय की मागास तुम्हाला केव्हाच म्हणते जेवण करा. हा म्हटली होती पण म्हटलं पांडा येऊन द्यावा, आपण गोळ्या मेळ्याने जेवा, बरं वाटतं. त्यांनी काही काम सांगितलं ते करणार का नाही तुम्ही लोक कागदपत्राचं. हा ते म्हणलं काहीतरी बरं का, मी काय एवढं लक्ष नाही दिलं. मग करू आपलं काय फ्लॅटचं तर झालंय ना आता. फ्लॅटचं झालंय हो, हा, पण मग? ते एकदा जमीन नाव झाली की म्हणजे टेन्शन नाही. मग? काय चाललंय? काय नाही भांडा बस. आणलेत आता कागदपत्र इथे सह्या करून द्या. काय करायचं याच्यावर? व्यवस्थित सह्या घ्या. काय लोन काढायचंय आपल्याला, काय करायचं? असं होय. हा तिथे ना प्रत्येक हा. मग पानावरती तुम्हाला ना नाही म्हटलं का एक फ्लॅट घ्यायचंय तुमच्यासाठी सेपरेट. इकडे हा हा त्याच कुटाणा चाललाय तो. असं आहे होय. मग तिथं 5-6 सह्या एवढं तयार. किती काढायचं आपल्याला? काय नाही थोडे. तुम्ही फक्त साईन करा ते अमाऊंट टाक. तुला विश्वास नाही का? नाही विश्वास मग? आहे ना. तुझ्या लय माय बाळा, असं नाही ना. हा? प्रत्येक पानावर सही करा. असला बाप भेटणार नाही कुठं होय. अरे काय ते राजूचं खरंय, राजूची बायको बी लई. हा? ते यांच्या मा तुम्हाला त्याच्यामुळे इकडे बोलावलं ना. अरे जपत नस, कपडे सुद्धा धुत नस. हा? इथं कशी सेवा चालू आहे तुमची. लय मजेशीर सुन बाई. मग कसं सोन कसं मग? अरे सुन कोणाची? अरे शिवाय एवढं म्हणजे नाही का जॉब करून एवढं सेवा करते असं आहे कोण ना, करतं? आहे. तुमची ती सून मोठी घरी असून काय करत होती का. अरे काय कधी पण नाही म्हणली नाही की आंघोळ करा तुम्ही जेवा म्हणून. काय मग? इथं आल्यापासून माझी किती सेवा करते तू. हा? धरपेन आणि ते जा देऊन टाकते आणि काढून घे लोन ते. झाली कसं हा? व्यवस्थित बघा. हा असं आहे केलं ना बाई. आता नाही एक काम त्यांना करा. म्हणते हो. एक काम करा आम्हाला जरा बाहेर जायचं थोडे, 15 दिवस बर. फिरायला. जेवणाची काही सोय होणार नाही. आपलं गावाकडे जा 15 दिवस, 15 दिवसांनी या. अरे इथं बाहेर मेस फीस सांगून जा डबा मला देते आणि नाही कोणतरी. नाही इथं नाही. हे चांगली नाही ना भेटत मेस. नाही तर तुम्हाला केव्हाच म्हणले असते मी. आता तुम्हाला आम्ही कशाला पाठवलं असतं आम्हाला 15 दिवसासाठी जायचं. 15 दिवस तुम्ही थोडी हाताने करून 15 खाणार आहे. दिवस, एका 20 दिवस बी लागतील. हा 20 दिवस पण लागतील. आणि काय मग काय सांगता येतंय आमची काय ऑफिसची फिरायला पैसे जाणार काढले आहे. का काय तुम्ही? नाही नाही, हो. नाही. मग ते फ्लॅट घ्यायचा आणि तुम्हाला त्यासाठी काढलेत ते. आणि मग तुम्ही कशाला चालले इथं? आमची कंपनी कंपनीची ट्रिप आहे त्यांच्या मार्फत असते सगळं खर्च तुम्ही ते लय करते. पंचायती करता का? तुम्हाला विश्वास नाही वाटतंय आमच्यावर. काय बाबा अवघड आहे गो. आता मी इथं काहीतरी सोय करायला लागत. नाही नाही इथं नाही सोय होणार. बरं ऐका का? ना तिकडे तुम्हाला जा ना गावात बाबा. जाऊन- ऐका ना इथं उपाशी राहायला आम्हाला ते हिवाळी बरोबर वाटायचं. नाही वाटणार हो तुम्ही उपाशी राहिल्यावर. तुम्ही जा आणि जमलं तर नाही आलं तरी जमते. अरे 10-5 रुपये दे नाही, एक माझ्याकडे. काम करा. मी हॉटेल मधून आणून तुम्हाला खाईन. ना आता आम्ही लगेच असं- पुढं काय आपण असं म्हणताय, करू. बसा की शांत. क्लिअर बोललेलं बरं ना काय झालं? आपण यांना 2000 रुपये महिन्याला पाठवू चालते. हे का नाही? हा.
बरं, जाऊ काय 2-3 हजार म्हणते रुपये. जेव्हा कळण तेव्हा कळण कशाला काय म्हणायचं. जाऊ द्या हे तुम्ही ना ती पैसे जाऊन द्या मुर्गे. तुम्ही 15 दिवस राहत इथं. बर मग मला काय फोन करशील का परत? हा फोन करू ना. फोन हा? करेन ना तुम्हाला आल्यावर फोन करेन. मग येईन परत मी. बाबा मी काय म्हणते तुम्ही जा तिकडच. हो झालंय आपलं काम द्या हाकलून आता. अरे काय काम झालंय? आता लोन लागत होतं आम्हाला, झालं ना आमचं हा. काम. मग आता आम्ही येत जाऊ तिकडे कधी मधी. बरं या ना. हा जमिनीचं लोनच झालंय ना. लोनच काढायचं होतं ना तुला. हा ये मग तिकडे तू मग मी मग बघतो काय करायचंय ते. येईन म्हणजे मी वारस आहे, माझी हाईट जमीन तिथे. आहे ना. तुम्ही कोण सांगणार आहे हा आम्हाला? पाहू ना मग. बघ आता येईन मग तू लगेच केसाने गळा कापायला लागला. कवा? हो शुद्धी त्या जमीन आम्ही नाव केली कधीच. हा आता तुम्हाला नाही भेटणार आणि तुमच्या त्या पोराला नाही अरे भेटणार. लोन कार्ड हा. हे जमीन तुमच्या नावावर नाही. तुम्ही बरं, शुद्ध- बरं, बरं. ऐक, ऐक. तू आहे का शुद्धीवर? ठीक आहे, ठीक आहे. काय असली ती मग तुम्ही निघा. जमीन माझ्या नावावर आहे. मग निघा ना तुम्ही. तुला तुम्ही. पाहतो ना मग. हा, निघा निघा चल. राजूला द्यायचे का तुला द्यायचे हा, पाहतो. चला, जा आता. हाच चल काय होईन ती होईन माझं. काय? चला, या. तिकडून म्हातारं म्हातारं. जा परत काय येऊ नका. परत येऊ नका हा जा. नाही नाही यायचो. जातो मी आता थोरल्या मुलाकडे जातो. आता शेवट राजूकडे जावं लागेल आता. राजू शिवाय पर्याय नाही आता. यांनी फसवलं. जा जा पळा. परत यायचं नाही जा. जातो. या माणसाची कटकटी काय माहिती. काय हो काय करते? म्हातारं चांगलं रमलंय तिकडं. मग आता काय म्हातारा बघा आता म्हाताऱ्याची तिकडे आता बारका पोर आहे म्हणलं आता तू सिटीत आहे. तू जपत असन चांगला तिथं खाय प्यायला रोजची रोज हा जी म्हाताऱ्याचं नाही ती काय भेटत असन तिथं काय कमी आहे रे? तसं आहे, आपल्याकडे काय त्याचं घेणं नसतं बरं देणं आता ती नसतं. दोन्ही पगारी माणसं आहेत त्याच्यामुळे पैसा पाणी बरं या म्हाताऱ्याकडे तरी काय कमी सांग ना मला. आपलीच चालल्यात हाल आता. हं, आपले काय हाल होते उलट म्हातारा तिकडे राहिलं का पेमेंट आपण घेऊ इकडे हा हा तिकडे. तसंच करायचं आता इथून पुढे. आता नाही द्यायचं त्यांच्या. तुला येतंय सगळं बरोबर आहे का? हा, तू या नाव लावीत जा. माझ्या नाव काय नाही करत. आता तेच करावं हिशोब लागणार. बी येतोय तुला सगळं येतंय. नका काय ना ती म्हातारा. म्हाताऱ्याची तशी बी गरज नाही त्याला कळलं पाहिजे ना आपण इतके दिवस सांभाळलं ते किती सांभाळतात काय करतात पण आता सोयीला लागलं दिसतंय म्हातारा. हा बहुतेक आता म्हातारा माघारी येणारच नाही म्हणल्यावर काय विषय. बघ जाऊ. तसं बी ना दुसरं आता डाळिंब तोडा आलेले हा मग ती व्यापारी आले ना त्यांच्या संग तूच बोल बर का कसं दिलेत लोकांची आपलं कसं द्यायचं. ते बघा ते मी हा तुम्ही नका काळजी करू त्याची. त्याला काय तेव्हा जाऊ दे. हा मस्त लय पैसे वाटे ना आपल्याला बी. नका काय नाही आलं तर जाऊ दे. मी करते स्वयंपाक जेवायला. तो केलं नाही अरे काय लागा तो इतक्या टाइम असतो स्वयंपाक. आता काय घर सारं आवरलं सावरलं त्या वावराच्या याने घरात नाही लक्ष द्यायला होत. म्हाताऱ्याचं नसतं होत तर जाय वावरात जाय अरे मी वावरात. सकाळ धरून फवारा मारलाय मरणाचा. हा मग त्याच्यामुळे मी सारं घरातला राडा रुडा काढलाय आता ते जाऊ आपल्या इकडलं ते हा, 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 सारं आवरून आणि घेतलं. निर्मळ घरात काय चाललंय कोण आलंय यांना काय लागत आहे का बघ ना. काय आणू का बिग बिग वाढायला. हा? बापरे. अवतार का म्हणून असं केलाय. अयो अन्न आहेत काय. हा अन्नात दिसते ना आता परत बिना कपड्याच लावलंय पोराने अन्नाला आपण तर अन्नाला म्हणून इतकं रडायला लागले. जाणं दर्शक जवळ पहा ना काय झालंय. इथं बॅग घेऊन गेलते जाताना ना आता तर बघ पिशवी. आता बाजारची पिशवी दिसती काय झालं अण्णा. हा जा रडा दर्शक. हा, अन्न काय गेलं काय तिकडे कोणी. अण्णा जित आहे का मला फसवलं त्यांनी. काय झालं लय पांड्या. काय केलं त्यांनी. त्याच्या बायकोनी फसवलं मला. अरे जेवू सुद्धा गेली ना तिथं. अगो बाया 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 लय जीव आता अण्णा तुमच्यात. तिथं सुखासुखी होतो मी. हा मला म्हणलं लय मजा तिथं राहा. मला लय करीन हा जपन. आणि या तुम्ही तिथं गेलो मी तिथं. मला फसून गेलं रे त्यांनी. बरं आणि मग काय केलं पुढं. अहो ती म्हणली ट्रिपला जायची ना मला बाहेर जायची. हा आणि म्हणले तुम्ही जावा निघून गावाला. मात्र किती रडत आहे. लयच व्याकारी काढली का मी यांची. हा. मग आता अन्न काय मग त्यांनी काय पैसे पैसे घेतले काय सगळे. पैसे घेतले त्यांनी. बॅग भरून नेली होती काय केली ती. घेतली असं सगळी ना आता काय. हा
मी बनपटाचं दिलं ही करून, कपडे दिले याच्यात भरून, बरं तुम्ही म्हणले त्यात इथून नाही. निघून. हा आणि तुम्ही तर म्हणले माझ्या लय लाडका पोर आहे आणि असं आणि तसं आणि आता काय झालं तिने ते एक कागदावर लोनचं हे केलं. हा सह्या घेतल्या काय सह्या घेतल्या, लोन काढतो म्हणला, मला कमी पडतात पैसे. बर आणि गेला, दिलं का मग लोन करून त्यांना दिलं. आणि मग तुम्हाला दिलं मग आता घराच्या आता काय करायची आता काय करायचे, आता करू आपण. अरे जमीन माझ्या नावावर आहे, राजू. आता मला नाही अण्णा सांभाळता यायचं तुम्हाला आम्ही नाही- मग आता काय करायची, मी सुनबाई ऐकून घे तू. मस्त कष्ट नका घेतले नका काय आता. नका सांगू अण्णा हा. तुम्हाला सांगू का ते पैसे पांड्या आलताना तुम्ही बॅग उघडीत होते, मी आल्यावर खाली दाबलं, मला काय एवढं कळत नव्हतं का? हा तुम्हाला 200 रुपये मागितले होते, तुम्ही म्हणले माझ्याकडे पैसे नाही, माघारी सरकारी आल्यावर देतो. दवाखान्यात हा? जा सरकारी दवाखान्यात बिचाऱ्या त्या बापू मामाने मला 500 रुपये दिले, तो मला म्हणला परत देऊ बी नको. अरे ते मित्र आहे. मग नाही त्याने दिले काय आणि मी दिले काय? मला काही आता सांगू काय नका. ना, तुम्ही एक आमच्या काम दारात करा, ती थांबू चोकाची नका, पिशवी काय घ्या नाही, तुमची. जा नका नका जा नको तसं करू. नाही, नाही. जा, 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 जा. जा. उठवा त्यांना, उठवा, म्हाताऱ्याचं उठवा. काय नाही. ऐकायचं नाही काय नाही बस ऐकलं आतापर्यंत. हा अण्णा नाही नाही आतापर्यंत लय ऐकलं, मला जाऊ द्या. सांभाळायचं टायमाला नाही सांभाळलं, मी लय केलं हा. तुमच्यासाठी. सारा आमचा पैसा जा, पाणी जा, तिकडे लावला आता नको 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 जा. थांबूच नका हा, मला ऐकायचंच नाही, ऐकायचं नाही. 5 एकर जमीन आहे. अहो अण्णा तुम्ही थांबूच ती नका. त्याला देऊन टाका जा. हा, जा. सांगू नका. नको नको मला इथं थांबू नको माझ्या घरी. नावावर जमीन करून देतो मी. मला जमीन नको काहीच नको तुमचं जा. जा तुम्ही चला हा. त्यांचं काय जा, काय नाही लागत यांचे तेव्हा नाही कळालं. इकडे कशाला आले तुम्ही आता काय झालं बाबा आता काय ऐकू जन्मदाता बाप आहे. फसवलं मला बापू. जन्मदाता बाप आहे हो. साठी बुद्धी नाटी. अहो पण एकाला अंगाशी आणि एकाला अंगाशी नाही धरू ना तो आपलाच आहे, ह्यो आपलाच आहे. होय खरं. हा? आता शेवटी माणसाला अक्कल कवा दे, नाही, नाही, ठोकर पण खाणे वाट. दोघांचेच आहेत ना. ठोकर देते अहो बाप्पा मामा तुम्ही मला दवाखान्यात जायला पैसे दिले का? दिले ना. त्या माणसाने मला 200 नाही दिले आणि त्याला बॅगाची बॅगा भरून दिली. माझा दोस्त होता, त्यांनी दिलं काय, मी दिलं काय. राजू ही 2 नाही धरायचे आणि हा जन्मदाता बाप आहे. हा शेवटपर्यंत तुला सांभाळावा लागेल. बापू तुम्ही समजून सांगा त्याला. शेरचा सांभाळायला. पैशावाला आहे ना, शेरचा खिसा आणि खेड्याचा पासा, हा पासा कधी त्यांना संपत कळायला नाही. पाहिजे ना हा. खिसा उद्या खाली होईल, हा पासा संपत नाही. बापाला सांभाळा, बापाला सांभाळा, तुमचं आणखी कल्याण होईल. ही ध्यान ठेवा. अहो बाप्पा मामा शेअरची किंमत बापाला लागली होती. हे खरं. जेवढी शेतकऱ्यात दम आहे ना तेवढा नोकरीवाल्यात नाही. नाही नाही, मी सांगितलं ना तुला. इथं 10 आलेली खपत्यान शेतकऱ्याच्या घरी, सिटीवाल्याच्या 2 खपत नाही. एक नाही हा? खपा. आज घेतलं होतं नाही तेवढं त्यांनी घेतलंय, पण आहे जमिनी जाऊ दे. हा, जाऊ. आणि ते तरी कुठं जाईन? हा. त्याला बी इथंच एक दिवस बघावं लागेल ना, घरच बघावं लागेल ना, येईन ना शेवटी. येईनच ना. मग आता त्याची जाण यांनी ठेवा, हा. काय करायचंय काय नाही करायचं किती ते. येईन हा. जाणीव मी. आणि बिचाऱ्यांना बाबा जन्मदात बापू सांभाळा. शेवटी जे सारे कोणी नाव ठेवत असतं. अहो आम्ही सांभाळलं ना आजपर्यंत आम्ही काय अहो, त्यांना काय मी कमी कुठं नाही आहो? म्हणतोय, आमचे सगळे पैसा सुनबाई. पाणी कष्ट करून यांच्याच हातात होता. आता ते तरी करून म्हणतो का, मी नाही ना. सांभाळच म्हणतोय ना. हा, इथून माग तुम्ही सांभाळीत होते, त्यांना 15 दिवस नाही सांभाळता आलं. हा, माझी फसवणूक अहो, करून. काय अवस्था करून लावली, शेअर सुद्धा नाही अंगावर. हा? काय लोक माझ्या पोटात अशी आग झाली की ओ, काय गडी होता, काय रुबा होता ना, आज अवस्था अशी पाहिलं. हा, बरं जाऊ द्या, घरी गेली सून. ज्याची त्याची किंमत ज्याला त्याला कळणारच आहे. हा, आणि कळती. ही महत्वाचं आहे. हा. लय माझे आशीर्वाद राहत्यान बाबा. सुनबाई आणि तुला बी सांभाळून घ्या, राहत्यान, सांभाळा, विचार सांभाळून करा. घे. बरं आम्ही काय बावळत नाही, चुकलो ही मी. मला कळालेलं होतं, पण बापाला थोडी किंमत कळाली पाहिजे. हा. 2 लेख असताना काय परिस्थिती होती. मग लय लहान असला तुम्ही लय जेव्हा पाड त्याच्या विश्वास टाकीता, पण त्याची दानत किती ही बी हा. बापाला कळालं ना सांभाळण्याची. ती कळली ना आता. हा? आता कळली. जाऊ द्या काय चला. हरकत नाही. चहा टाकी हा, चला. चहा घे. चहा. हा.